जोहार मित्रांनो, दामू मुळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याच्या बाबतीत जी महत्त्वपूर्ण बैठक आहे, विभागीय उपसंचालक कार्यालय नाशिक येथले हे पत्र आहे, त्या बाबतीत जाणून घेण्याचा आपला छोटासा प्रयत्न असेल. हे पत्र आहे प्रशासन अधिकारी मनपा नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि नगरपालिका शिक्षण मंडळ शिरपूर, नंदुरबार, शहादा, मनमाड, नांदगाव, अंमळनेर, चाळीसगाव, भुसावळ आणि सावदा. विषय आहे शिक्षक पदभरती 2022 पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय आयुक्त शिक्षण म्हणजे सूरज मांढरे साहेबांचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे. 3/1/2024 मधील जे त्यांनी निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता नेमकं याच्यामध्ये काय आहे तेही जाणून घेऊया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले आहे की आज पावेतो शिक्षक पदभरती 2022 संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकाही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही. या संदर्भात माननीय आयुक्त यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आता पहिल्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की वारंवार आदेश देऊनही नाशिक विभागामधील एकही महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका शिक्षण मंडळाने अद्यापर्यंत जाहिरात पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध केलेली नाही किंवा अपलोड केलेली नाही. वारंवार सूचना देऊनही ही गोष्ट करत नाहीत आणि म्हणून हे एकंदरीत पत्र त्यांच्यासाठी खास काढलेलं आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे 4/11/2024 रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे. म्हणजे आज ती बैठक आहे. आज 4 तारीख आहे आणि 10 वाजता ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी आपापल्या यूजर ID आणि पासवर्डसह आणि जाहिरात देणे संदर्भात रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे. कोणीही प्रतिनिधी पाठवू नये. काय होतं की अशा बैठकी जेव्हा असतात तेव्हा संबंधित विभागाचे जे काही प्रमुख अधिकारी असतात ते येण्याचं टाळतात. परंतु शिक्षक पदभरती गाजलेला विषय असल्यामुळे आणि भविष्यात याचे खूप गंभीर परिणाम होणार असल्यामुळे ह्या सगळ्या आज बैठक जी होणार आहे नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये, त्यामध्ये प्रत्यक्ष त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेलं आहे. कोणीही प्रतिनिधी पाठवू नये अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक 4/1/2024 रोजीचं पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. सदर बैठकीस जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयात खुलासासह 5/1/2024 रोजी उपस्थित राहावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. हा कडक वजा इशारा देण्यात आलेला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभागाकडून. कारण आजच्या आज त्या जाहिराती अपलोड कराव्या लागतील आणि जाहिराती जर अपलोड केल्या नाही आज तर 5 तारखेला म्हणजे उद्या तुम्ही जो काही खुलासा आहे तो तुमच्या स्तरावरती आयुक्त महोदय यांच्याकडे सादर करण्यात यावा. अशा पद्धतीचं हे महत्त्वपूर्ण 3/1/2024चं पत्र आहे आणि या पत्रामध्ये धमकी वजा इशारा पण अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. मूळ उद्देश हाच आहे की शिक्षक भरती प्रक्रिया ही लवकर करून. आजची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण नाशिक विभागामध्ये चालढकल करण्यात येत होती. महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील यांच्याकडून वारंवार सूचना देऊनही तशा पद्धतीची कार्यवाही पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये होत नव्हती आणि म्हणून विभागीय उपसंचालक नाशिक यांच्याकडून आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये सर्वांना आदेश देऊन आजच्या आज जाहिराती अपलोड नाशिक विभागाकडनं होतील अशी आशा करूया. कारण जर प्रत्येक विभागातील उपसंचालकांनी अशा पद्धतीने जर महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या
तर लवकरात लवकर जाहिराती अपलोड होऊन आणि त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला पसंतीक्रम अभियोग्यताधारकांना मिळेल आणि त्यामुळे एकंदरीत आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तशा पद्धतीच्या सूचना आयुक्त महोदय कार्यालयांकडून त्या विभागीय उपसंचालकांना देण्यात आलेल्या आहेत. तरी पण जे सामान्य स्थानिक लेवलचं जे जिल्हा प्रशासन आहे ते अद्यापही सहकार्य करताना नीट दिसत नाही आणि म्हणून मी मागेही आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्हा परिषदांमध्ये जाऊन आणि तिथे पाठपुरावा करावा जेणेकरून लवकरात लवकर जाहिराती अपलोड होतील.